पुन्हा एकदा ऋषालीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत अंडा घोटाळा। तर अंडा घोटाळ्यासाठी हे मी साहित्य घेतलेले आहे। तर आपण आता सुरुवात करून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घेऊया। आणि 1 टेबलस्पून बटर टाकूया। सुरुवातीला आपण एक तेजपत्ता टाकू आणि 2 विलायची टाकून घेऊया। आता आपण हा कांदा टाकून घ्या। हे मध्यम आकाराचे 4 कांदे मी ह्याच्यात कांदा टाकून घेते आहे। हे मध्यम आकाराचे 4 कांदे मी फाईन चॉप करून घेतले आहे। आता आपण हे गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपला कांदा हा गोल्डन ब्राउन असा परतून झाला आहे। तर आपण आता त्यामध्ये हे चॉप केलेले टमाटे टाकून घेऊ। आणि हे पण आपण आता परतून घेऊ। तर आता आपण त्यामध्ये हे अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया। त्याच्यामध्ये मी कोथिंबीरचं वाटण पण केलं होतं। तर आपण त्यामध्ये टाकून परतून घेऊया। तर बघा आता हे आपलं परतून झाले आहे। आपण त्यामध्ये हे मसाले टाकून घेऊ। हे कांदा लसूण मसाला आहे, तो मी 1 चमचा घेतलेला आहे। ही धना पावडर आहे, ती 1 चमचा घेतलेली आहे। ही मिरची पावडर आहे, ती 1 चमचा घेतलेली आहे। आणि हा गोडा मसाला आणि चिकन मसाला आहे, तो मी 1 चमचा घेतलेला आहे। तर आपण हे सगळं आता मिक्स करून घेऊया। आता हे मसाले आपण त्यामध्ये परतून घेतले आहे। हे आपण अंड्याचे एक पिवळ त्यामध्ये मॅश करून टाकणार आहोत। आणि हे पावभाजी मॅशरने आपण हा मसाला आता चांगला मॅश करून घेऊया। तर बघा असं आपण आता सगळं मॅश करून घेतले आहे। आता आपण ही बॉईल केलेली अंडी त्यामध्ये किसून घेऊया। मी 3 अंडी बॉईल करून घेतली आहे, ती आपण ही किसणीने ह्यामध्ये किसून घेऊया। तर ह्याच्यात मी थोडंसं पाणी टाकून आता ते शिजून घेतोपर्यंत आपण ही दुसरी तयारी करून घेऊ। आपण हे आता हाफ अंडा फ्राय करून घेऊया। आता आपण हे अंड त्यामध्ये हाफ बॉईल करून घेणार आहोत। त्याच्यावर आपण थोडंसं मीठ आणि थोडा मसाला टाकून घेऊया। तर बघा आता हे आपलं झालेलं आहे। आपण हे यामध्ये टाकून घेऊया आणि ह्याला चांगलं असं परत ह्याच्यात मॅश करून घ्यायचं आणि हे चांगलं असं मिक्स करायचं। आता हे तयार झालं आहे। त्यावर आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता सर्व करून घेऊया। तर बघा अशी आपली ही अंडा घोटाळ्याची प्लेट रेडी आहे। एकदम गाडीवर मिळतो तसा अंडा घोटाळा आपला आता रेडी झालेला आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब